महाराष्ट्रात आहे की नाही, परळी महाराष्ट्रात आहे की नाही हा प्रश्न पडतो. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का ठेवलंय हा प्रश्न महाराष्ट्रासमोर आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळे या अधिवेशनातला हा महत्वाचा विषय असणार आहे. 2 घरं खातात एक मंत्री. ते घरं कोणाची आहेत? ती घरं इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकरित्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी ठेवलेली घरं. आणि परत माझ 30 वर्षापूर्वी गेले म्हणे, 30 वर्षानंतर काय उघडतात? अरे मर्डर 60 वर्षापूर्वी झाला असेल, तिची शिक्षा 60 वर्षानंतर झाली ना, शिक्षा झाली ना. आणि शिक्षा कशासाठी आहे? तुम्ही सरकारची फसवणूक केली आहे, सरकारची. आणि सरकारची फसवणूक करून याच सरकारमध्ये तुम्ही मंत्री म्हणून बसतात, हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. एरवी तुम्ही सगळ्यांचे राजीनामे घेतले असते, यांचा राजीनामा काय घेत नाही? आणि त्यामुळे पेटंटचं प्रकरण असो, इथं हलवले जाणारे कार्यालय असो, कॉन्ट्रॅक्टरशिप बिलं असो, थांबलेली कामं असोत, काम न करता बिल काढण्याची सवय लागलेले कॉन्ट्रॅक्टर असो, हे सगळं की जे काय राज्य सरकारच्या नजरेखाली चालू आहे, राज्य सरकारच्या आशीर्वादाने चालू आहे, हे सगळ्या बघितल्यानंतर मन उद्विग्न होतं. आणि त्या उद्विग्नेतून आम्ही हे करतो की संवादच नाही आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचा संवादच नाही आहे. कोणीतरी मंत्री उठतो, जाहीर सभेत बोलतो, एकालाही निधी देणार नाही, गाडीत बसा, पट्टा घाला, निधी मिळेल. अरे हा निधी काय तुम्ही तुमच्या घरातनं आणता काय? हा महाराष्ट्र राज्याचा रेव्हेन्यू येतो, तो रेव्हेन्यू हा विकासासाठी वापरायचा असतो, विकास हा महाराष्ट्राचा करायचा असतो. विकास काय आम्ही आमचा स्वतःचा करत नाही. पण म्हणजे राजकीय दृष्ट्या लोकशाहीला किती बाधक आहे, लोकशाहीला किती मारक आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी 2 चाकं आहेत, ती व्यवस्थित चालली तर हा महाराष्ट्राचा गाडा विकासाच्या म्हणजे वेगाने धावायला लागेल. तर इथे तर दमच देतात. त्या सरपंचाला सांग, पट्टा घाल, लगेच निधी मिळेल. आणि निधी काय तुम्ही तुमच्या घरनं देता? महाराष्ट्राची ही स्थिती ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. आणि त्यामुळे हा संवाद जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री व्यवस्थित करत नाहीत, आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण आजही आठवतं की कुठेतरी विसंवाद झालेला आहे, संवाद निर्माण झाला पाहिजे. आणि यासाठी मी प्रयत्न करीन. मुख्यमंत्री प्रयत्न करतायत की नाही मला माहीत नाही, पण कुठेही संवाद होताना दिसत नाही. सत्तेचा माज आणि मगरुरी प्रत्येक मंत्र्याच्या चेहऱ्यावर दिसते. ज्या पद्धतीने माणिक कोकाटे दुगोळे साहेबांबद्दल बोलले, आरेतुरेची भाषा केली, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्राची जी परंपरा आहे, महाराजांचे संस्कार आणि संस्कृती आहे राजकीय, ती संपूर्णतया लोप पावलेली आहे. आणि म्हणून हा एकत्रितपणाने आम्ही निर्णय घेतलेला आहे की ह्या सरकार जोपर्यंत संवाद स्थापन करत नाही, जोपर्यंत लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना असलेले स्थान आणि त्यांना असलेलं महत्त्व त्यांना दिलं जात नाही, तोपर्यंत ह्यांच्या बाजूला बसणं, ह्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला मान्य नाही. ह्या खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या, अपराध्यांना पाठीशी घालणाऱ्या, बलात्कार झाल्यानंतर ती पोरगी ओरडलीच नाही असं म्हणणाऱ्यांबरोबर बसणं आम्हाला शक्य नाही. त्यामुळे आम्ही या चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऐकून घ्या, तिन्ही पक्षाचे लोक इथे आहेत. अमीन पटेल साहेब उपनेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. हे दुसरे शिरीषजी आमदार आहेत, राष्ट्रवादीचे हे गटनेते आहेत, सगळे जबाबदार पदाधिकारी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं तिन्ही पक्षांनी एकत्रितरित्या ही भूमिका ठरविलेली आहे. त्याच्यात वेगळी काही भूमिका आमची असायचं कारण नाही. आव्हाड साहेबांनी सांगितलेला एक मुद्दा महत्वाचा आहे की नितेश राणे मंत्री भर सभेत सांगतो की आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निधी देऊ. मुख्यमंत्री सांगतात की कोणते तरी फिक्सर PS आम्ही घेतले नाही, ते हे फिक्सर सुद्धा पुढे आले पाहिजे. हे पण पुढे आले पाहिजे. कोणते कोणते फिक्सर होते, म्हणजे आधी कोण होते? अमोल मिटकरी एक NCPचे आमदार सांगतात
की आधीचे जे मंत्री त्यांनी संजय राठोडांचं नाव घेतलं, अब्दुल सत्तारांचं घेतलं, भुमरेंचं घेतलं, तानाजी सावंतांचं घेतलं, यांचे मंत्री यांचे सेक्रेटरी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नव्हते. मग आता हे सेक्रेटरी पुन्हा इथं कुठेतरी आलेले का हे पण बघितलं पाहिजे ना. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा झाली का? असं काही नाव वगैरे फिक्स झालेलं आहे? बघा तुम्हाला एक सांगतो आता, महाविकास आघाडीकडून कोणाचं नाव येईल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणाचं नाव येईल, संवाद त्याच्यावर आहे की नाही हा एक वेगळा विषय पूर्णपणे. आज जे आम्ही विरोधी पक्ष म्हणून पत्र लिहिलेलं आहे, जे मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं आहे, सत्ताधारी पक्षाने लिहिलेलं आहे, आपल्या माध्यमातूनच अनेक बातम्या ह्या आमच्याकडे पोहोचत असतात, समाजाकडे पोहोचत असतात. ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आम्ही ह्या पत्रामध्ये केलेला आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही, तुम्हाला वाटत आहे की नाही की हा महत्त्वाचा विषय आहे की नाही. आणि म्हणून आम्ही एवढ्या छोट्या मनाचे नाही आहोत आणि छोट्या विचाराचे नाही आहोत की एखाद्या पदावरनं किंवा एखाद्या बसण्याच्या जागेवरनं वादविवाद करण्याचं. पण हे जे काही विषय आम्ही मांडलेले आहेत हे जनतेचे विषय आहेत, समाजातले विषय आहेत. मग कायदा सुव्यवस्थेचा विषय असो, महिला सुरक्षेचा विषय असो, तसंच पुरुषांचं पण देखील असो, लहान मुलांचं असो. मग तुम्ही तसं पाहिलं तर शेतकऱ्यांचे विषय जे सोयाबीनचे असतील, कापसाचे असतील, आज अनेक विषय या महाराष्ट्रात आहेत. अनेक मंत्र्यांना दोषी ठरवलेलं आहे. आका कोणपासून कोणाचं कन्व्हिक्शन झालेलं आहे. पण जशी कारवाई सत्ताधारी पक्षात नसलेल्या लोकांवर होते तशी कारवाई सत्ताधारी पक्षावर का नाही होत किंवा त्यांच्या लोकांवर का नाही होत हा प्रश्न आज महाराष्ट्रासमोर उपस्थित झालाय. ठीक आहे, तुमचं कदाचित ईव्हीएममुळे असेल, कदाचित वोटर फ्रॉडमुळे असेल, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बहुमताचं सरकार आले, 100% आले. पण